इस्लामपुराचं कृष्णनगर, सुन्नतनगरचं संतनगर, मौलाना जफर चौकचं लक्ष्मी चौक आणि बाबरी मस्जिद चौकचं जैन मंदिर चौक गेल्या 2 महिन्यात बदललेली ही नावं. मुस्लिम शासकांच्या काळात ज्या ठिकाणांची नावं बदलली गेली होती तीच नावं आता त्या जागांना परत देण्यात आली आहेत. आता हे सगळं उत्तर प्रदेशमध्ये होत असेल असं आपल्याला वाटू शकतं, पण तसं नाहीये. हे नामांतरण झालंय आपल्या शेजारच्या पाकिस्तानात, लाहोरमध्ये. हे नामांतरण हिंदू संघटनांनी केलं नसून तिथल्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनीच केलंय. यामुळे मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण पाकिस्तानात नेमकं काय होतंय? इथे शहरांची मुस्लिम नावं बदलून हिंदू संस्कृतीतली नावं का दिली जात आहेत? पाकिस्तानातल्या नामांतराचा इतिहास काय, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाल्यानंतर जन्माला आलेल्या पाकिस्तानात हिंदू हे अल्पसंख्याक झाले. त्यानंतर तिथल्या हिंदू आणि शीख समुदायावर कायमच अन्याय होत आला. तिथल्या हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार, हत्या, धर्मांतरण असे प्रकार पाकिस्तानात घडले. त्यावर अनेकदा टीकाही झाली. तरीही अल्पसंख्याकांवरचे अत्याचार कमी झाले नाहीत. पण गेल्या काही काळापासून पाकिस्तानात काही बदल घडताना दिसले. सरकारी शाळांच्या अभ्यासक्रमात हिंदू धर्मावर आधारित असलेल्या पुस्तकांचा समावेश करणं, सरकारी नोकऱ्यांमध्ये विशेष आरक्षण देणं, हिंदूंचे सण चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं, हे सगळं सध्या पाकिस्तानात सुरू आहे. पण त्यात सगळ्यात जास्त चर्चेत आलंय ते नामांतराचं प्रकरण. गेल्या 2 महिन्यात पाकिस्तान सरकारने लाहोर शहरातल्या 9 ठिकाणांची मुस्लिम धर्मावर आधारित असलेली नावं बदलून त्या जागी हिंदू नावं द्यायला सुरुवात केली आहे. यात पुढाकार घेतलाय पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी. विशेष म्हणजे मरियम नवाज या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण हे करण्यामागे नवाज यांचा नेमका उद्देश काय ते आपण जाणून घेऊ. लाहोर शहराच्या इतिहासाबद्दल बोलताना सांगितलं जातं की श्रीरामांचे पुत्र लव यांनी हे शहर वसवलं होतं. लव यांनी वसवलेल्या या शहराला लवपूर आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन लोहावर आणि नंतर लाहोर हे नाव पडलं. मुघल, शीख, मराठे आणि ब्रिटिशांनीही या शहरावर राज्य केलं. स्वातंत्र्यापूर्वी हे शहर महाराज रणजित यांच्या नेतृत्वात शीख साम्राज्याची राजधानी होतं. तेव्हा लाहोर हे शहर वायव्य भारताच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र होतं. तिथे 45% लोकसंख्येत राहणाऱ्या हिंदू आणि शीख लोकांनी व्यापार, संस्कृती आणि राजकारणाच्या दृष्टीने या शहराला समृद्ध बनवलं होतं. इथल्या 80% संसाधनांवर हिंदू आणि शीखांची मालकी होती. पण फाळणीनंतर ते चित्र बदलून गेलं. 99% हिंदू आणि शीख लाहोर सोडून भारतात आले. पण या लोकांनी शहर जरी सोडलं असलं तरी त्यांनी वसवलेल्या पेठा, चौक, वसाहती, मंदिरं अशी अनेक ठिकाणं तिथेच होती, जी त्या शहराचं वैशिष्ट्य होती. ही ठिकाणं लाहोर शहराच्या सौंदर्यात भर घालत होती. हिंदू संस्कृतीतली या ठिकाणांची नावं हीच त्यांची खरी ओळख होती. पण कालांतराने पाकिस्तान सरकारनं त्या ठिकाणांची नावं बदलून तिथे मुस्लिम नावं ठेवली. पाकिस्तानी मीडियामध्ये असलेल्या बातम्यानुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे या नामांतराच्या विरोधात होते. युरोपीय देशांमध्ये शहरांना जसं जपलं जातं तसंच आपणही लाहोरला त्याच्या मूळ स्वरूपात जपायला हवं असं त्यांचं मत होतं. मधल्या काळात कृष्णानगरचं इस्लामपुरा, संतनगरचं सुन्नतनगर जरी झालं असलं तरी या ठिकाणांना त्यांच्या मूळ नावानेच ओळखतात. ही गोष्ट ते नेहमी बोलताना सांगायचे. शरीफ स्वतः लाहोरचे रहिवासी असल्याने या शहराबाबत त्यांना विशेष प्रेम होतं. हे शहर स्वातंत्र्याच्या आधी जसं होतं तसंच पुन्हा बनवलं जावं अशी त्यांची इच्छा होती, असं पाकिस्तानी मीडियाचं म्हणणं आहे. यासाठी शरीफ यांनी प्रयत्नही केले होते, पण वेगवेगळ्या कारणांनी ते शक्य झाले नाही असंही सांगितलं जातं. पण तेच काम आता त्यांच्या मुलीनं हाती घेतलंय. वडिलांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी लाहोर हेरिटेज एरिया रिवायवल हा प्रोजेक्ट सुरू केलाय. लाहोरचं ऐतिहासिक सांस्कृतिक वैभव पुनरुज्जीवित करणं आणि त्याची फाळणी आधीची मल्टीकल्चरल ओळख जगासमोर परत आणणं हा या प्रोजेक्टचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रोजेक्टसाठी 5,000 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केले जात आहेत. आता याच प्रोजेक्ट अंतर्गत पूर्वीच्या काळी हिंदू, शीख आणि ब्रिटिशांनी नावं दिलेल्या ठिकाणांना त्यांची ती जुनी ओळख परत मिळवून देण्यात आली आहे. या बदलण्यात आलेल्या ठिकाणांच्या यादीतलं पहिलं नाव म्हणजे इस्लामपुरा आणि सुन्नतनगर. 1930 मध्ये स्थापन केलेल्या
या वसाहती त्या काळच्या व्यापारी, शिक्षक आणि नोकरदार हिंदू आणि शिखांची वसाहत म्हणून ओळखल्या जायच्या. इथले लाहोरी शैलीतले बंगले अजूनही भक्कमपणे उभे आहेत. हे बंगले अजूनही पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र असतात. पण फाळणीमध्ये इथल्या हिंदू आणि शिखांनी आपापली घरं सोडून भारत गाठला. नंतर या घरांवर तिथल्या स्थानिक मुस्लिमांनी ताबा मिळवला. पण तरीही या वसाहतींना स्थापनेवेळी दिलेल्या कृष्णनगर आणि संतनगर याच नावानं ओळखलं जात होतं. पण 1992 मध्ये भारतात बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर त्याचे पडसाद पाकिस्तानातही उमटले आणि स्थानिक संघटनांच्या दबावामुळे या ठिकाणांची नावं बदलून इस्लामपुरा आणि सुन्नत नगर अशी ठेवण्यात आली. पण आता मरियम नवाज यांनी ही नावं बदलून मूळ नावं दिलीये. लाहोरच्या एका चौकात लक्ष्मी नावाची एक बिल्डिंग होती. या बिल्डिंगमुळेच या चौकाला लक्ष्मी चौक नाव देण्यात आलं. पण 1947 नंतर या चौकाचं नाव बदलून मौलाना जफर असं ठेवण्यात आलं. नाव जरी बदललं असलं तरीही इथले स्थानिक या चौकाला अजूनही लक्ष्मी चौक असंच म्हणतात. असं शहरातल्या अजून एका चौकात दिगंबर जैन संप्रदायाचं एक भव्य मंदिर होतं. त्या मंदिरावरून त्या चौकाला जैन मंदिर चौक हे नाव पडलं होतं. बाबरी प्रकरणानंतर लाहोरच्या स्थानिक मुस्लिमांनी हे मंदिरही उद्ध्वस्त केलं आणि या चौकाला बाबरी मस्जिद चौक हे नाव दिलं. 1583 मध्ये मुघल सम्राट अकबरानं हिंदू यात्रेकरूंना अन्नदान करण्यासाठी लाहोरच्या एका भागात छावणी उभारली होती. त्या ठिकाणाला नंतर धर्मपुरी असं नाव पडलं होतं. पण फाळणीनंतर हे नाव बदलून मुस्तफाबाद करण्यात आलं. अशाच पद्धतीनं मुस्लिम लीगचे नेते आगा खान यांच्या सन्मानार्थ डेव्हिस रोडचं नाव सर आगा खान रोड, लाहोर सेंट्रल जेलचं नाव अल्लामा इक्बाल चौक, क्वीन्स रोडचं फातिमा जिन्ना रोड आणि लाहोर शहरातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात सुंदर असलेल्या लॉरेन्स गार्डन्सचं नाव बागे जिन्ना असं बदलण्यात आलं. पण शहराची जुनी ओळख परत मिळवून देण्यासाठी मरियम नवाज यांनी नामांतरण केलेल्या या सगळ्या ठिकाणांना त्यांची मूळ नावं द्यायला सुरुवात केली आहे. याला स्थानिकांनी विरोध केला, पण गेल्या 2 महिन्यात ही नावं बदलून त्यांचे अधिकृत बोर्डही लावण्यात आले आहेत. मरियम नवाज यांच्या प्रोजेक्टमध्ये नामांतर सोडून बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. ऐतिहासिक शहरातील मुघलकालीन दरवाजे, जुनी मंदिरं, गुरुद्वारे, चर्च आणि ब्रिटिशकालीन इमारतींचं संवर्धन, ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमणं हटवून रस्ते मोकळे करणं, 2015 मध्ये पाडण्यात आलेल्या मिंटो पार्क येथील पारंपरिक कुस्तीचे आखाडे पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. शिवाय महाराजा रणजित सिंह यांच्या संबंधित वस्तूंचं संवर्धन केलं जात आहे. लाहोर शहराला टुरिझम कॅपिटल बनवण्यासाठी हे होत असल्याचं बोललं जात आहे. बऱ्याच जणांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर पाकिस्तानकडून स्वप्नातही ही अपेक्षा नसणाऱ्यांना पाकिस्तानातले हे बदल अविश्वसनीय वाटत असल्याचं बोललं जात आहे. आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? मरियम नवाज यांनी सुरू केलेल्या या प्रोजेक्टला यापुढे पाकिस्तानी जनता सकारात्मक प्रतिसाद देईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.